प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते सचिन खेडेकर यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सचिन खेडेकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। सीटू या संघटनेने केलेल्या कायदेशीर लढाईत देण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्यानं पुणे जिल्हा परिषदेच्या 5 बँक खात्यांना गोठवण्यात आले। अंगणवाडी कर्मचाऱ्यांची 10,84,13 लाख रुपये 2 मे पर्यंत अदा करण्याचे आदेश पुणे जिल्हा परिषदेला देण्यात आले होते। पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरामध्ये खासगी बस चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ लावल्याचा व्हिडिओ समोर आलाय। चालकाच्या हलगर्जीपणामुळे बसमधील निष्पाप प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता। ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा दिलाय। पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर व्यवहाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे। पनवेल प्रशासनाने सार्वजनिक चौकाला खासगी शोरूमचं नाव दिलं। शिवसैनिकांनी आंदोलन करत नामफलकाला काळं फासलं। आंदोलनानंतर प्रशासनाने वादग्रस्त नामफलक हटवलं आहे। आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारकडून निर्बंध लावण्यात आले। या निर्णयामुळे भारतीय सराफा बाजार, उद्योग व्यवसाय आणि चांदीच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे। कल्याण रेल्वे यार्डात एका 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे करणार अशी माहिती कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी दिली। आंबा उत्पादकांची मागणी राहुल शेवाळे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे पोहोचवली। आंब्याची गुणवत्ता तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्कॅनिंग मशीनला शासनाने अनुदान द्यावं अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणातील पाळमुळं शोधून काढण्याचं काम सुरू आहे। कोणालाही सोडणं जाणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे अशी प्रतिक्रिया आमदार चित्रा वाघ यांनी दिली।